हाय हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. चला तर आज आपण अशा प्रकारचं ब्लाऊजवरती डिझाईन करणार आहोत. तुम्हालाही अशा ब्लाऊजवरती वर्क कशी करावेत काय नाही समजत नसेल तर हा व्हिडिओ नक्कीच ट्राय करा. ह्या नवीन पद्धतीचे साड्या आलेल्या आहेत ज्याच्यावरती बॉर्डर असे फ्लावरची आहेत. ह्याला आपण हायलाईट करणार आहोत. त्यासाठी आपल्याला हे पॉलिस्टर थ्रेड घ्यायचं आहे, कट बीड्स घ्यायचं आहे आणि शुगर बीड्स घ्यायचे आहे. त्या 3 धाग्यानेच आपण वर्क करणार आहोत. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली काय नाही मला शेवटी नक्की कमेंट करून सांगा. चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करणार आहोत. अशा प्रकारे मी सर्वात आधी फ्लावरला सगळ्या शुगर बीड्स काढून घेत आहे आणि जे लाइनिंग वगैरे असतात त्यावरती आपण कट बीड्स लावणार आहोत. त्यामुळे डिझाईन खूप ॲक्टिव्ह आणि सुंदर दिसेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही जर अशी साडी वगैरे घेतलेली असेल तर मी व्हिडिओला दाखवलेली आहे साडी कशी आहे आणि ब्लाऊज शिवल्यानंतरही तो ब्लाऊज कसा दिसेल काय नाही तेही मी दाखवलेला आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात काय नाही प्लीज कमेंट करून सांगत चला, ज्यामुळे की मला व्हिडिओ करण्याचा प्रोत्साहन भेटेल. तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर व्हिडिओला कमेंट करत चाललात तर मला व्हिडिओ करण्याचाही प्रोत्साहन भेटेल आणि व्हिडिओ करायला आवडेल. मी सर्व साईडने असे शुगर बीड्स लावून घेत आहे फ्लावरला. त्यानंतर जे शेवटी लाइनिंग वगैरे असतात जे अटॅच केलेले त्याला फक्त कट बीड्स लावत आहे आणि ह्या ठिकाणी छोटंसं बटरफ्लाय आहे त्याला मी कट बीड्सनेच आउटलाईन दिलेली आहे, जेणेकरून ते कट बीड्सने घेतल्यानंतर खूप छान दिसेल बटरफ्लाय. त्यामुळे मी ते बटरफ्लाय फक्त कट बीड्सने आउटलाईन केलं आहे. बाकी सगळे शुगर बीड्सने केलेले आहे आणि लाइनिंग तेवढे कट बीड्सने घेतलेले आहे, जेणेकरून ते डिझाईन खूप छान दिसेल. आता असे काठपदराच्या साड्या वगैरे घेतल्यानंतर असे ब्लाऊज यायला लागलेत, त्यामुळे डिझाईन कोणती करायची समजत नाही. त्यामुळे अशी डिझाईन एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. आणि माझा व्हिडिओ कसे वाटतात का नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला वाटत असेल की मला यूट्यूबकडून पेमेंट वगैरे भेटत असेल, नाही मला अजूनही यूट्यूबकडून 1 रुपयाही भेटला नाही आहे. मी जे व्हिडिओ करते ते तुमच्यासाठीच करते. तुम्हालाही त्यातून काहीतरी प्रोत्साहन भेटावे, तुम्हालाही काहीतरी करण्याचा मार्ग भेटावे, त्यामुळे मी अशी डिझाईन्स करून स्वतःच टाकत असते. बघूया पुढे चालून यूट्यूब मला काय. अजून सध्या तरी माझं चॅनल मोनिटाईज पण झालेलं नाही आहे, पण तुम्ही जर मला सतत असंच प्रोत्साहन देत चालात, कमेंट करत चालात, व्ह्यूज जर येत चालली माझ्या व्हिडिओला तर मला नक्की फायदा होईल त्याचा. तुम्हाला माझे कोणते व्हिडिओ बघायला आवडतील तेही नक्की मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी ते व्हिडिओ तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करीत जाईल. जर तुम्हालाही कोणते माझ्याकडून शिकायची आवड असेल, कोणता व्हिडिओ तुम्हाला माझ्याकडून पाहिजे असेल तर कमेंट करत चला, मी तो व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. हे पहा, अशी डिझाईन भरगच्चा झाल्यानंतर खूप छान दिसते. आता मी बटरफ्लायला कट बीड्सने आउटलाईन देऊन घेणार आहे. छोटेसे असे इथं एक फ्लावर होता त्याला मी बाहेरून कट बीड्स घेतलेले आहे आणि बाहेरून शुगर बीड्सनं आउटलाईन घेतलेली आहे आणि आतून कट बीड्सनं छोटेसे ग्राउंडला कट बीड्स वापरलेले आहेत, जेणेकरून ते लुक छान दिसेल. आणि अशा प्रकारे मी बटरफ्लायला कट बीड्स यूज करत आहे, जेणेकरून छोटे कट बीड्स असल्यामुळे ते बटरफ्लाय पण छोटे एकदम ॲक्टिव्ह दिसेल. झाल्यानंतर खूप छान दिसेल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कट बीड्स हा गोल्डन किंवा व्हाईट कलरचे असेल तर ह्या ब्लाऊजला खूप छान दिसतात. शुगर बीड्स हा शायनिंगवाले घ्या, कारण ब्लाऊजला लुक खूप छान देतात आउटलाईन करण्यासाठी. माझं यूट्यूब चॅनल तर तुम्ही पाहिलाच असाल, जेणेकरून मी त्याच्यावरती असे आरीवर्कची डिझाईन किंवा ब्लाऊजचं कोणता ट्रेंडिंग असं ब्लाऊज डिझाईन वगैरे टाकते, किंवा आता ट्रेंडिंग असे रांगोळ्या चालू आहेत त्यामुळे तेही मी टाकते. तुम्हाला कोणते व्हिडिओ माझे यूट्यूबला बघायला आवडतील तेही मला नक्की कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ कशी वाटली काय नाही नक्की कमेंट करत चला फ्रेंड्स. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलही मला कमेंट करून सांगा. याला सर्वात आधी खाली चेन स्टिच देऊन घ्यायचं आहे. मी सर्वात आधी डायरेक्ट आउटलाईन सुरुवात केलेली आहे ना. त्यानंतर ब्लाऊजला मी कापड जोडून ते रिंगला अटॅच केलेले आहे. सध्या कापड जोडला नव्हता त्यामुळे मी डायरेक्टच वर्क करायला सुरुवात केलेली होती. तुम्ही सर्वात आधी कापड जोडून घ्या साधा आधी पीसला, त्यानंतर रिंगला अटॅच करून घ्या. त्यानंतर खाली चेन स्टिच टाकून मग त्यावरती 2 चेन स्टिच टाकून साधी शुगर बीड्सना आउटलाईन द्या. नंतर
आपल्याला स्टोन चेन लावा वाटलं स्टोन चेन लावा, किंवा मोठा मणी वापरा वाटला मोठा मणी लावून त्यानंतर ते 2 लाईन कंप्लीट करून घ्या. अशा प्रकारे खूप छान दिसेल डिझाईन. मी नंतर ब्लाऊज शिवल्यानंतर लटकन लावलेली आहे, कारण मला घरी शिवायचं होतं, साध्या मशीनवरती माझ्या जमत नाही. त्यामुळं मी आधी ब्लाऊज शिवला, मग नंतर त्याला खाली लटकन लावलेले आहे. मी तुम्हाला दाखवलेले आहे माझ्या व्हिडिओमध्ये लटकन कशी लावली काय नाही. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की जाऊन पहा ते पण. अशा प्रकारे मी डिझाईन पूर्ण करून घेत आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात काय नाही नक्की कमेंट करून सांगा. हे पहा, सर्वकडे मी आधी शुगर बीड्स लावून घेत आहे. सध्या हा ट्रेंडिंग ब्लाऊज चालू आहे. खूप छान दिसतात हे ब्लाऊज वर्क केल्यानंतर. तुम्हीही ट्राय करून बघा नक्की. फक्त आउटलाईन करून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या फ्लावरला, बुट्ट्याला. या ठिकाणी मी बुट्टे नाही दिले, फक्त आपल्या फ्लावरला आउटलाईन केली आहे. तुम्हाला डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. बाय.